नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसत आहे. आता नुकताच मालिकेत प्रिया आणि साक्षीला कारागृहाची शिक्षा झाली आहे. असे असतानाच मालिकेत एक नवा खलनायक निर्माण झाला आहे. हा खलनायक म्हणजेच अर्जुनचा लहान भाऊ अश्विन आहे. प्रियाला 7 वर्षाची शिक्षा झाली, पण अश्विनला हे मान्यच नाही आहे. ती निर्दोष आहे असं त्याचं म्हणणं आहे. यासाठीच तो अर्जुन आणि सायली यांच्यासोबत वाद घालताना आपल्याला मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे मालिकेत अश्विनची भूमिका आता बदलणार आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली जेव्हा म्हणते की प्रियाला 7 नाही तर 14 वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती, तेव्हा अश्विन हे ऐकतो व तो म्हणतो की प्रिया ही निर्दोष आहे व तिला मी सोडून आणेल. दुसरीकडे महिपत देखील अर्जुनच्या जीवावर उठला आहे. त्याने अर्जुनला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा अनेक जण असे म्हणताना दिसत आहेत की महिपतची जागा आता अश्विन घेणार आहे. अनेक प्रेक्षक या मालिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. ते म्हणताना दिसत आहेत की आता अश्विन खलनायक म्हणून दिसणार आहे, त्यापेक्षा सायलीच खरी तन्वी आहे हे सिद्ध करा, अशा मालिकेवर प्रेक्षक देताना दिसत आहे. तर मंडळी, तुमचं ठरलं तर मग या मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.